गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला कुठेपर्यंत आलो क्लास लेक्चरला बघा. आपण पोहोचलेलो होतो इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो, बरोबर आहे का? किती ग्राफ काढले? रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, log C versus time, then change in molar concentration versus time, and final concentration of reactant versus time. तर असे ग्राफ आपण according to the mathematics, the straight line graph we show the equation. The equation is y is equal to mx plus c. या इक्वेशनच्या कोणतं इक्वेशन? y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. या इक्वेशनचा वापर करून y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी या इक्वेशनचा वापर करून आपण ते स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट केलेले आहेत. y म्हणजे y ॲक्सिस, x म्हणजे x ॲक्सिस, m म्हणजे स्लोप, c फॉर इंटरसेप्ट. तर या इक्वेशनचा वापर करून याच्याशी संबंधित आणखीन काय आपण पाहिलेलं होतं आठवते का बघा? आणखीन पाहिलेलं होतं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे इक्वेशन किंवा फॉर्म्युला. फॉर्म्युला, मुलासाठी फॉर मुला आणि मुलीसाठी फॉर मुली. आणि फॉर्म्युला काय होता किंवा फॉर्म्युली काय होता? k is equals to 2.303 divided by t log of to the base 10 a0 by a minus x असा फॉर्म्युला होता. a किंवा a0 by at. एक फॉर्म्युला तुम्ही असं मांडू शकता, k इज इक्वल टू, लिहितो या ठिकाणी फॉर्म्युला, k इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय t log of to the base 10 initial concentration upon final concentration. that is a फर्स्ट इक्वेशन. हे इक्वेशन तुम्ही या स्वरूपात सुद्धा मांडू शकता, 2.303 अपॉन टी लॉग ऑफ टू द बेस 10 ए बाय ए मायनस एक्स. आणि आणखीन एक इक्वेशन वापरलेलं होतं हाफ लाईफ पिरियडसाठी, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय की. अशा हे या इक्वेशनवरती आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन चे 5 ग्राफ आणि हाफ लाईफ पिरियड्स इट इज रिलेटेड टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. टी हाफ इज इक्वल टू इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्स्टंट. हाफ लाईफ पिरियड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्स्टंट. कारण काय बघा, हे काय आहे? हे काय कॉन्स्टंट टर्म्स आहे. टी हाफ is inversely proportional to 1 by k. K is a rate constant. That means half life period is independent on concentration, initial concentration of a reactant. Half life period is independent on initial concentration of a reactant. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो. ओके, इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो, बरोबर का? चला मग आता आपण पुढे जाऊया. पुढचं आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. काय आहे नेक्स्ट पॉइंट? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन हा नेक्स्ट पॉइंट आहे. आता आपण त्याच्या बाबतीत चर्चा करायची आहे. व्हॉट इज द नेक्स्ट? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. काय आहे पॉइंट? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. चला ओके, या ठिकाणी हेडिंग टाकतो मी. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर zero
ऑर्डर रिएक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. आता पहिला मुद्दा काय आहे, हे आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन म्हणजे काय, या इक्वेशनचं आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. ज्या इक्वेशनचं आपण इंटिग्रेशन घेणार आहोत त्या इक्वेशनला, आता कुठल्या इक्वेशनचं इंटिग्रेशन घेणार आहोत, झिरो ऑर्डर रिएक्शनचं इंटिग्रेशन घेणार आहोत. म्हणून त्या इक्वेशनला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर म्हणायचं. लक्षात आलं, हेडिंग कळलं का, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर, रेट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, रेट म्हणजे चेंज, रेट म्हणजे वेलॉसिटी. मग आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे, कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, झिरो ऑर्डर रिएक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. त्याला म्हणायचं, त्या इक्वेशनला म्हणायचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. मग आता झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शनचा मिनिंग काय आहे, रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. झिरो ऑर्डरचा मिनिंग काय आहे, रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन concentration of reactant. So just we consider a reaction, एक रिएक्शन आपण कन्सिडर केली, A is converted into product. Just we consider a reaction, this is a reaction, A is converted into product. In chemical kinetics, आता chemical kinetics काय आहे, in chemical kinetics काय आहे, it is a branch of physical chemistry which deals with the study of rate of reaction. रिएक्शनचा रेट सांगतं, त्याचबरोबर फॅक्टर अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन सांगतं आणि मेकॅनिझम. मग आता ही केमिकल कायनेटिक्स आहे, म्हणजे या रिएक्शनचा रेट सांगणार, ऑफकोर्स याचा रेट सांगणार. मग आता आपण काय म्हणायचं, झिरो ऑर्डर नुसार रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जस्ट वी सी द एक्झाम्पल. एक्झाम्पल पाहूयाचे आपण. बघा, 1 लिटर पाणी आहे, 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम मीठ टाकलं. ओके, अगोदर 1 लिटर पाणी प्या, त्याची टेस्ट लागते नाही, चव लागते नाही, काही वाढते नाही, कुठलीच प्रॉपर्टी चेंज होत नाही. ओके, त्याच्यानंतर त्या 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम मीठ ॲड करा. आता कुठली टेस्ट लागते, लागते सॉल्टी टेस्ट लागते. सेम कंडिशन, समजा 50 ग्रॅम मीठ आहे, त्या 50 ग्रॅम मीठमध्ये आणखीन 50 ग्रॅम मीठ ॲड करा, त्याची टेस्ट काही बदलणार आहे का, आणखीन 50 ग्रॅम ॲड करा, त्याची टेस्ट काही बदलणार आहे का, आणखीन 50 ग्रॅम. म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी बिलकुल तो अस्तित्वात आहे, वॉटर इज अवेलेबल देअर, वॉटर इज सेपरेट, कॉमन सॉल्ट इज सेपरेट, हे दोघंही वेगवेगळे आहेत, मिक्स केलेले नाही आहेत. जोपर्यंत आपण मिक्स करत नाहीत तोपर्यंत त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्याच्यामध्ये समजा 1 किलो मिठाची टेस्ट खारटच, 10 किलो मिठाची टेस्ट खारटच. 1 लिटर पाण्याची टेस्ट म्हणजे टेस्टलेस, तर 1 लिटर काय, लाख लिटर करोडो लिटर पाणी असले तरी टेस्ट कशी आहे, टेस्टलेस आहे. मग या प्रॉपर्टी बदलत नाहीत. अगदी तशा प्रकारे रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, म्हणजेच काय म्हणायचं, झिरो ऑर्डर रिएक्शन. मग आपण त्यानुसार मांडू, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, आणि त्याचबरोबर रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट बट अकॉर्डिंग टू झिरो ऑर्डर रिएक्शन. ही कसली रिएक्शन आहे, झिरो ऑर्डर रिएक्शन आहे, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि मग याला आपण असं रिप्रेझेंट करतो, तरी सुद्धा रिएक्शन होते, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलंय. मग रिएक्शन होते म्हणजे त्या रिएक्शनचा कुठला ना कुठला तरी रेट असतो, त्याच्यामध्ये रिएक्टंट असतात, रिएक्टंट डिसअपियर होतात, प्रोडक्ट अपियर होतं. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, गॅसियस हायड्रोजन, गॅसियस क्लोरीन, जोपर्यंत ते सेपरेट आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये कुठलाही बदल होणार नाही. पण ते दोघं जेव्हा एकामेकाला रिॲक्ट होतात, रिॲक्शन हे कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन, क्लोरीनचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग जेव्हा ते दोघं रिॲक्ट होतील तेव्हा हायड्रोजन क्लोराईड गॅसियस स्टेटमध्ये तयार होत असतो. आता सध्या रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन
इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग रेट काय रिप्रेझेंट करतो? रेट रिप्रेझेंट करतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम. रेट काय रिप्रेझेंट करतो? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम असा रेट रिप्रेझेंट करतो. मग या ठिकाणी आपण त्या परिस्थितीनुसार मांडू. रेटची डेफिनेशन आहे रेट इज इक्वल टू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन किंवा डी सी. रेट इज इक्वल टू डी सी अपॉन डी टी. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, टी म्हणजे टाइम. मग रेटचा फॉर्म्युला डी इंटू कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? एचं अपॉन डी इंटू टी इज इक्वल टू या ठिकाणी के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 0. बिकॉज या ठिकाणी काय इथं 0 का नाही घेतला? कारण या ठिकाणी फक्त कॉन्सन्ट्रेशन मेन्शन करतो, इंडिपेंडंट डिपेंड असं इथं काहीच म्हणत नाही. रेटचं मिनिंग काय आहे? कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणारा चेंज डिपेंडिंग अपॉन टाइम. टाइम इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. असं काही कंपल्सरीच नाही की टाइम इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला त्यानुसार रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होऊ शकतं किंवा डिक्रीज होऊ शकतं. टाइम वाढला तर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊ शकतं, टाइम कमी झाला तर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे काहीही त्या ठिकाणी असू शकतं. मग आता रेटची डेफिनेशन काय आहे? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं मेन्शन केलं जातं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन मेन्शन केलं जातं डिवायडेड बाय टाइम. आता या ठिकाणी पुढचा मुद्दा असाही आहे, एखादी रिॲक्शन होते म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा रिॲक्शन मध्ये असणारे रिॲक्टंट स्टेप बाय स्टेप डिसअपियर होत असतात आणि त्याचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्शन होत असतं. येते लक्षात? जेव्हा रिॲक्शन चालू आहे तेव्हा स्टेप बाय स्टेप रिॲक्टंट डिसअपियर होतात आणि स्टेप बाय स्टेप प्रोडक्ट अपियर होत असतात. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी? disappearance of reactant and appearance of product. That means concentration of reactant is decreases. So decreasing concentration of reactant, therefore decreasing rate of reaction decreases. So it is represented as minus sign. Reaction चा रेट डिक्रीज होतो, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागल्यानंतर रिॲक्शन चा रेट डिक्रीज होतो. रेटची डेफिनेशन आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? ज्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. कोणता रिॲक्टंट? ए हा रिॲक्टंट आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस, देअरफॉर इट इज रिप्रेझेंटेड ॲज मायनस साइन. आले इथपर्यंत सगळे? सगळे आले का? क्लिअर कट? क्लिअर कट या ठिकाणी आले इथपर्यंत? ओके ओके. आता याचा पॉवर 0 म्हणजे व्हॅल्यू किती? 1. मग इथं काय लिहू आपण? मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल्स टू के. कारण ए रेज टू पॉवर 0 कुठल्याही टर्मचा पॉवर जेव्हा 0 असतो, इंडायसेस तुम्ही 8th स्टँडर्डला शिकलेले आहात, कुठल्याही टर्मचा पॉवर जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 असते. याचा पॉवर किती? 0, म्हणजे याची व्हॅल्यू किती? 1. 1 इंटू के, फक्त के. आता आपण थोडंसं इंटरचेंज करणार आहोत. मग इंटरचेंज म्हणजे काय? हा डिनोमिनेटरचा एकला घेतला, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू के इंटू डी टी. आल्या का सगळ्या टर्म्स? कळतात का बघा? ऑल क्लिअर होतात का सगळ्या कन्सेप्ट? चला मग आता आपलं काय आहे? इथंपर्यंत आपण सॉल्व्ह केलं. जवळपास रिॲक्शन मांडली, एक 0 ऑर्डर रिॲक्शन, त्याचा रेट एक्सप्रेस केला, प्रपोर्शनॅलिटी साइन काढून त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मेन्शन केला. हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे किंवा रेट कॉन्स्टंट तुम्ही त्याला म्हणू शकता. रेटची डेफिनेशन आहे डी सी बाय डी टी. मग ही डेफिनेशन आपण या ठिकाणी लिहिली. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. ते डिक्रीज होण्यासाठी किंवा इन्क्रीज होण्यासाठी लागणारा टाइम डी सी बाय डी टी. पण या रिॲक्शनमध्ये जेव्हा रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होते तेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असतं. त्याच्यामुळं डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम, नेगेटिव्ह साइन रिप्रेझेंट डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथंपर्यंत पोहोचते. त्याच्यानंतर कुठल्याही इंडायसिस
कुठल्याही कंपाऊंडचा किंवा कन्सेप्टचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते 1 होते. मग आता इथं काय केलं, याची व्हॅल्यू 1 ॲज इट इज 1 इंटू के के, बाकी ॲज इट इज ठेवलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं इंटरचेंज केला, हा डी टी आपण या बाजूला घेतला, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू के इंटू डी टी. असं हे एक्सप्रेशन आता आपण मांडलेलं आहे. मग आता आपण ह्या 0 ऑर्डरचं इक्वेशन सिस्टमॅटिकली मांडले. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. आता त्या इक्वेशनचं म्हणजे या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे ऑफ इक्वेशन 1 असं तुम्ही म्हणू शकता. या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन घेत असताना पहिला क्रायटेरिया आपला काय आहे, इंटिग्रेशन काय मेन्शन करतं, इनिशियल टर्म्स अँड फायनल टर्म्स रिप्रेझेंट करतं. म्हणजे या रिॲक्शनमध्ये जेव्हा रिॲक्शन होते, रिॲक्शन प्रोग्रेसमध्ये आहे, त्यावेळेस या रिॲक्टंटचं काही ना काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, काहीतरी कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा तो आपल्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये मिळतो त्यावेळेस याचं कॉन्सन्ट्रेशन टोटली डिसअपियर झालं असेल. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काहीतरी मेन्शन करावं लागेल आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपल्याला मेन्शन करावे लागेल. त्याचबरोबर इनिशियल टाईम सुद्धा मेन्शन करावं लागेल आणि फायनल टाईम सुद्धा. म्हणजे जेव्हा खूप सारा रिॲक्टंट होता तेव्हाचा वेळ, तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंट डिसअपियर झाल्यानंतरचा वेळ, टोटली डिसअपियर झाल्यानंतरचा वेळ आणि त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मेन्शन करावं लागेल. मग आपण इंटिग्रेशन घेऊ. तर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू के इंटू डी टी. या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यायचं. दिस इज अ इंटिग्रेशन अँड इट इज अ इंटिग्रेशन. आता डी काय, चेंज, ए काय, कॉन्सन्ट्रेशन. कुणाचं, रिॲक्टंटचं. ब्रॅकेट रिप्रेझेंट काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, एचं कॉन्सन्ट्रेशन. ऑल क्लिअर, एचं कॉन्सन्ट्रेशन रिप्रेझेंट करते. आणि हे एचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवात होते 0 पासून, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणू, आणि फायनल एका पर्टिक्युलर टाइम नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे काही डिक्रीज होणार. टाइम काय, इनिशियल टाइम 0, फायनल टाइम टी. आता मात्र या ठिकाणी इंटिग्रेशन घ्यायचं आहे. चला ओके. जर समजा याच्या डिनॉमिनेटरला जर ए असता, म्हणजे कसं असायला पाहिजे होतं लक्षात घ्या, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अशी जर टर्म असती तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली लॉग टू द बेस ई असा घेतला असता. ही रूल्स आहेत लॉग आणि अँटीलॉगचे. हे काय रूल्स आहेत लॉग आणि अँटीलॉगचे. पण या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी फक्त चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे आणि याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग डायरेक्टली याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं असं जर असेल, याचं इंटिग्रेशन, पहिली टर्म काय आहे, हा मायनस साईन बाहेर काढा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण या ठिकाणी मेन्शन करू, फायनल कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी मेन्शन करू. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी. के, हा के कॉन्स्टंट आहे तो पण इथं बाहेर काढू आपण, हा बाहेर काढला, इथं आला डी टी. इथं पण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन टाइम आहे. दोनही बाजूला लॉग घ्यायची काही गरज नाही. याचं इंटिग्रेशन आहे, याचं इंटिग्रेशन ए लोअर कॉन्सन्ट्रेशन ए 0 आणि अप्पर कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू या ठिकाणी के, इथं आला टी, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट टी. आता मग या व्हॅल्यू पुटअप करायच्या. इकडं मायनस साईन आहेच आहे. व्हॅल्यू पुटअप करत असताना त्या व्हॅल्यू ॲज इट इज पुटअप करायच्या आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी मायनस, सुरुवातीला अप्पर लिमिट लिहायचं ए इंटू कॉन्सन्ट्रेशन फायनल, लोअर लिमिट पुटअप करायचं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू के, अप्पर लिमिट पुटअप करायचं टी, लोअर लिमिट पुटअप केलं 0. आता या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन, मायनस मायनस प्लस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू के इंटू टी. आलं इथपर्यंत. आता मग याला इकडे थोडंसं इंटरचेंज करूयात आपण.
initial concentration minus final concentration is equal to K into T, and K is equal to initial concentration minus initial concentration, it is a final concentration, into minus final concentration divided by T. This is a integrated rate equation for zero order reaction. This is a integrated rate equation for zero order reaction. लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात येते का बघा? सगळ्यांना लक्षात आलाय? चला, ओके. या ठिकाणी तुम्ही जर फायनल कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत जर इक्वेशन सॉल्व्ह करायला गेलात, फायनल कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत, तर काय येईल बघा? फायनल कॉन्सन्ट्रेशन, या ठिकाणी हे इक्वेशन आहे फायनल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी हे इक्वेशन आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशनसाठी हे इक्वेशन आहे. तुम्ही फायनल कॉन्सन्ट्रेशनसाठी जर विचारात घेतलात तर या ठिकाणी काय येईल सांगा? फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, म्हणजे AT इज इक्वल टू काय येईल? A0 ला साईन कोणते बघा? काळजीपूर्वक सिस्टमॅटिकली पहा. पहिल्यांदा AT मायनस A0, मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ऑल क्लिअर? पहिला अप्पर लिमिट पुटअप केला, नंतर लोअर लिमिट पुटअप केला, बाहेर ब्रॅकेट साईन आहे. जर समजा इकडं मायनस साईन आपण असं घेतलं, A0 मायनस AT, जर समजा आपण याच्याऐवजी मायनस साईन इकडच्या बाजूला घेतलं तर काय येऊ शकतं पहा. पॉसिबिलिटीज काय काय आहेत पहा. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? सी हिअर या ब्रॅकेटमध्ये फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, हे जे मायनस साईन आहे तर आपण इकडे लिहू शकतो मायनस K इंटू T. तर त्यावेळेस काय येईल बघा? फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मायनस KT प्लस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, असं पण इक्वेशन येऊ शकतं. म्हणजेच फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस KT, असंही इथेही पण येऊ शकतं. असं काय अडचण नाही बघा. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हा जर इकडे आला तर इकडे प्लस येईल, मायनस साईन इकडे घ्यावं लागेल, मग हा पुन्हा मायनस आणि तो प्लस होऊन जाईल. येते लक्षात बघा. याला आपण असंच ठेवलं, या इक्वेशनला मायनस साईनने मल्टिप्लाय करू दोन्ही बाजूला, कारण तिकडे मायनस येणार आहे. नाही तर आपल्याला कशासाठी काढायचं? फायनल कॉन्सन्ट्रेशनसाठी. हे मायनस AT मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू, इकडे आला K इंटू T, हा काय आहे? मायनस, हा काय येईल? तिकडे गेल्यानंतर मायनस येईल, मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, हे पण येऊ शकतं. आता मायनस हा जर बाजूला काढला, दोन्हीने हा प्लस करायचा, तर म्हणजे याही बाजूला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय येईल? फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनसने मल्टिप्लाय करतो याला, इज इक्वल टू मायनस K इंटू T, मायनस मायनस प्लस, या ठिकाणी 0. म्हणजे हे आणि ते सिमिलर येतं. तुम्हाला ज्या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. दिस इज इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर zero order reaction. It is integrated rate equation for zero order reaction. आले का इथपर्यंत? सगळे? चला, आता आपल्याला पुढचं इक्वेशन पाहायचंय, याच्याशी संबंधित आहे थोडस. आणि मग आता फर्स्ट ऑर्डर झाला, झिरो ऑर्डर झाला, फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन झालं, झिरो ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन झालेलं आहे, हो ना? फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन झालं की नाही? झिरो ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आपण आता सॉल्व्ह केलेलं आहे. ज्यांना लिहिणं होत नाही अशाने पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पुढे चलत राहायचं. नाही तर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पॉज करायचा आणि जे काही असेल ते लिहून घ्यायचं आहे. ओके, चला पुढे. आता बघायचंय हाफ लाईफ पिरियड. आता काय पाहायचंय? हाफ लाईफ पिरियड. इज इट क्लिअर?
आपल्याला काय पाहिजे? हाफ लाइफ पीरियड. चलो फिर देखते हैं हाफ लाइफ पीरियड. काय हाफ लाइफ पिरियड? आपण फर्स्ट ऑर्डर मध्ये सुद्धा हाफ लाइफ पिरियड बघितलेला होता. काय हाफ लाइफ पिरियड सांगा बरं तुम्ही? फर्स्ट ऑर्डर मध्ये सुद्धा आपण हाफ लाइफ पिरियड पाहिलेला होता. आठवतो आहे का? काय होता हाफ लाइफ पिरियड सांगा पटापटा. से पटापटा. काय होता? टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस किंवा टाइम रिक्वायर्ड टू हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एखादी रिॲक्शन जर व्हायची असेल, जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, तर हाफ लाईफ म्हटल्यानंतर ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच हाफ लाईफ पिरियड. येते लक्षात? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. मग आता इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन काय होतं सांगा? इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन के इज इक्वल टू काय फॉर्म्युला? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन टी. इज इट क्लिअर? हे आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. चला मग पुढे जाऊयात. आता आपल्याला काय सांगितलंय? टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज किंवा रिड्यूस हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे फायनल कॉन्सन्ट्रेशन येणार आहे, ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म असणार आहे. हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जेव्हा चेंज होणार आहे तेव्हा फायनल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म असणार आहे, एक्झॅक्ट निम्म असणार आहे, म्हणून त्याला हाफ लाईफ म्हणतो. आणि मग टी इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो टी हाफ. आणि या दोन व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप करायच्यात. के इज इक्वल्स टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टी हाफ. हे सॉल्व होईल के इज इक्वल्स टू या ठिकाणी 2 इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2 अपॉन मध्ये टी हाफ. बरोबर ना? त्याच्यानंतर हे दोघातनं एक मायनस केल्यानंतर एकच राहतं. म्हणजे काय येईल पहा? के इज इक्वल्स टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 2 डिवायडेड बाय टी हाफ. मग आता इथं काय राहिलं? याला वरती घ्या, याचा बेस 1 आहे, म्हणजे के इज इक्वल्स टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 2 इंटू 1 डिवायडेड बाय टी हाफ. आपल्याला हाफ लाईफ पिरियड काढायचा आहे झिरो ऑर्डरसाठीचा. हा इकडं घ्या, या ठिकाणी काय होईल? मग इकडं घेतल्यानंतर टी हाफ इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन हा के इकडे येईल 2 इंटू के आणि टी हाफ इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 2k. This is equation for half life period of zero order reaction. It is equation for half life period of zero order reaction. आलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? इट इज अ हाफ लाईफ इक्वेशन किंवा हाफ लाईफ पिरियड इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. ओके. तर या ठिकाणी टी फॉर टी हाफ, के हा कॉन्स्टंट आहे, ए हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. बघा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे काही आहे जेव्हा रिॲक्शन होती तेव्हा डायरेक्ट निम्म्यात होती. म्हणजे जे काही फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म असणार आहे. म्हणून एटी जो आहे A0/T इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्मा आणि ते टाइम सुद्धा निम्माच. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 ग्रॅम सॅम्पल आहे, त्याचं इन्स्टंटली 2 ग्रॅम मध्ये कन्वर्ट होतं. 2 ग्रॅम मध्ये समजा इथून इथपर्यंत कन्व्हर्शन
याला इथं 2 तास लागतात, तर इथं पटकन 1 तास लागतो. इच अँड एव्हरी टर्म गोज ऑन हाफ. ऑल क्लिअर? चला, काही शंका आहे का इथपर्यंत सगळ्यांना? नक्की काही शंका आहे? तर अशा प्रकारचं हे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. ओके. आता उद्याच्या लेक्चरला झिरो ऑर्डर रिॲक्शनचे ग्राफ पाहू आणि मग पुढच्या कन्सेप्टकडं जाऊयात. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.